नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला वाटाण्याची काळ्या रस्स्याची भाजी कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी ते अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा घेतल्या, त्या सोलून आणि स्वच्छ करून घेतल्या। त्यासाठी मी मसाले घेतलेत, हिरव्या मिरच्या, धने, कोथिंबीर, तेजपत्ता, खोबरं आणि हे सर्व खडे मसाले घेतले। त्यात लवंग, दालचिनी, दगडी फूल हे सर्व खडे मसाले घेतलेत। इथे एक कांदा उभा चिरून घेतला, लसूण घेतला, टोमॅटो घेतला आणि अद्रक घेतला। चला तर आपण रेसिपीला सुरू करूया। इथे मी तव्यामध्ये कांदा परतून घेतलाय, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय आणि हा कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला भाजत आला आहे। आता हा कांदा मी काढून घेते। यामध्ये मी मिरच्या घालून घेते। मिरच्या पण आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या। मिरच्या आपल्या भाजून झाल्या, त्या पण काढून घेते। यामध्ये खोबरं घातलंय, ते पण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता आपण खोबरं पण भाजून झालंय आपलं, ते पण आपण काढून घेऊया। या तेलात धने आणि खडा मसाला आहे आपला, तो चांगला कमी गॅसवर भाजून घ्यायचा। जास्त भाजायचाही नाही, म्हणजे मसाल्याला कडवट वास येतो। भाजून झाले आता हे। यात मी तेजपत्ता घेतलेला, तो तेजपत्ता पण मी याच्यामध्ये चुरगळून टाकते। इथे माझा व्हिडिओ स्किप झाला होता। आता हा सर्व मसाला मी एकत्र करून त्यात लसूण, अद्रक, थोडंसं मीठ आणि हळद पावडर घालून परतून घेते पुन्हा। यातच आपल्याला कोथिंबीर पण घालून घ्यायची। आता परत आपण हा मसाला मंद आचेवर चांगला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे भाजीला चांगला सुगंध येतो आणि मसालाही खायला चांगला लागतो। तर हा मसाला भाजून झाला, हा मी काढून घेतलाय ताटात, तो थंड व्हायला ठेवलाय। तोपर्यंत आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ आणि वाटाणे यामध्ये चांगले परतून घेऊ। वाटाणा घालून घेतलाय मी इथे। छान आपल्या तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं। टोमॅटो घालून घेतलाय, तो पण याच्यात परतून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ घालायचं आणि आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर तो वाफू द्यायचा आहे। तोपर्यंत मी इथे मसाला वाटून घेते। मसाला आपला आपण आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा। थोडंसं पाणी घातलंय, मसाला वाटून झालाय, बघू शकता मसाला बारीक झालाय आपला आणि वाटाणे पण आपले मऊ झालेत। तर यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो याच्यात टाकून घ्यायचा आणि ते पण छान परतून घ्यायचं। मसाल्यामध्ये वाटाणा चांगला वाफू द्यायचा आहे आपल्याला, म्हणून मी झाकण ठेवले। तर 10 मिनिटं झाले, तुम्ही बघू शकताय तेल पण वर सुटले। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर याला एक उकळी येऊ दे। उकळी छान आली, आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया। झाकण काढून घेतलंय मी, बघू शकता किती छान याला तरी आली। यावर थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा। ही खाण्यासाठी खरंच खूप छान लागते। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।